लाड़की बहनों की अभी बात की थी, तो लाड़की बहन योजना में ये 1500 से 2100 कब कर रहे हैं। और देखिए अब आपके सामने चैलेंज बड़ा है, क्योंकि आजकल नेता से ज्यादा फ्रीबीज मैदान में उतरते हैं चुनाव में। हम 1500, हम 2100 नहीं, हम 3000। ऐसे में आप कैसे संभालेंगे फाइनेंस को? नहीं, देखिए आपकी बात बिल्कुल सही है। महाराष्ट्र में हम लोगों ने हमेशा जो हमारा डेट जीडीपी रेशियो है इसको 17-18% तक रखा है। अब ये बढ़ेगा, 25% तक अलाउड है, लेकिन उतना नहीं जाएंगे, लेकिन ये बढ़ेगा। हम लोगों को एक स्टेबलाइजेशन लाना पड़ेगा हमारी अर्थव्यवस्था में। मुझे ऐसा लगता है कि 2-3 साल में वो स्टेबलाइजेशन हम लोग ला पाएंगे, और जो वादे हमने किए वो सोच समझ कर किए, उन वादों को हम पूरा करेंगे। कब से देंगे 2100 कब से दे पाएंगे? अभी पहला बजट आना है। अभी फाइनेंशियल परिस्थिति हमारी क्या है, कितनी आवक हमारी आई हुई है। अभी जो मैं इनिशियल आंकड़े ले रहा था उसमें टैक्स में बॉयंसी अच्छी है, हम लोगों को एसजीएसटी काफी अच्छे पैमाने पर आ रहा है। ये सारी चीजों को देखकर हम लोग इसका फैसला करेंगे। तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह मध्ये पत्रकार परिषदेमध्ये देखील माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेचे आता 2100 रुपये कधी भेटणार। बघा, तुमचा 6वा हप्ता या ठिकाणी 100% तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्येच भेटणार आहे, जो की 1500 रुपयाचा असू शकतो। परंतु आपल्याला माहित असेल लाडकी बहीण योजनेमध्ये 600 रुपयांनी वाढ केलेली आहे, तर त्याचे 2100 रुपये मग कधीपासून भेटतील त्याच्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। त्याचसोबत कुठल्या कुठल्या लाडकी बहिणीचे फॉर्म कॅन्सल होऊ शकतात, रद्द होऊ शकतात, त्याची देखील अपडेट त्यांनी दिलेली आहे, ती माहिती आपण पाहणार आहोत। तर काय म्हटले बघा, लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना कधीपासून मिळणार 2100 रुपये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट तारीखच या ठिकाणी सांगितलेली आहे। बघा, आता 2100 रुपये कधी भेटतील त्याची माहिती तुम्हाला मी सांगतोय, परंतु 6वा हप्ता जो आहे तो सर्वांना त्याच्या अगोदरच या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्येच तुम्हाला तात्काळ दिला जाणार आहे। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील त्याविषयीची पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिलेली आहे की लवकरच आम्ही या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता लाडकी बहिणींच्या हातामध्ये देणार आहोत, तसे आदेश देखील दिलेले आहेत। आतापर्यंतचे 5 हप्ते तुम्हाला या ठिकाणी 7500 रुपये भेटलेले असतील, आणि ज्यांचे हप्ते थकीत आहेत त्यांचे देखील याच डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबत पैसे दिले जाऊ शकतात। तर काय आहे 2100 रुपयाबद्दलची ही माहिती, आपण ती डिटेलमध्ये बघूयात। बघा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीने जाहीर केलेल्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 रुपयांवरून 2100 रुपये करू असे आश्वासन देण्यात आले होते। यामुळे आता सत्ता स्थापित झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या माध्यमातून 2100 रुपयाचा लाभ केव्हापासून मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तर लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातून धडा घेत महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। या अंतर्गत आतापर्यंत महिलांना 1500 रुपये दिले गेलेले आहेत। आतापर्यंत या योजनेचे एकूण 5 हप्ते पात्र महिलांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत। तर या योजनेच्या जोरावर महायुतीला राज्यामध्ये प्रचंड असं बहुमत देखील मिळालेलं आहे। त्यामुळे ही योजना जी आहे पुढे कायम आता 5 वर्ष चालू राहणार आहे, कारण की स्थिर सरकार असल्यामुळे ही योजना आता कधीही बंद होऊ शकत नाही। तर दरम्यान प्रचारावेळी महायुतीने जाहीर केलेल्या आपल्या जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 रुपयांवरून 2100 रुपये करू असे आश्वासन देखील दिलेलं होतं। तर आता यामुळे आता सत्ता जी आहे स्थापन झालेली आहे, सरकार स्थापन झालेलं आहे, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी देखील झालेला आहे। तर सत्ता स्थापित झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा लाभ केव्हापासून मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान आता याच संदर्भात महाराष्ट्र राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी अपडेट दिलेली आहे। ती काय माहिती दिली ती आपण बघूयात। व्हिडिओच्या सुरुवातीला त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काय बोललेले आहे लाईव्ह मध्ये ते देखील तुम्ही पाहिलेलं असेल। तर बघा, काल झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक देखील संपन्न झालेली आहे। बघा, पहिलीच बैठक झालेली आहे। तर या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। याच पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रश्न त्यांना विचारण्यात आला, त्यावरती त्यांनी ही माहिती जी आहे ती दिलेली आहे। त्यांच्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही योजना पुढे देखील सुरूच राहील। या योजनेच्या निधीमध्ये वाढ करून 2100 रुपये दरमहा दिले जातील, पण त्यासाठी बजेटच्या वेळी आम्ही विचार करू। बघा,
आता त्यांनी म्हटलंय की ही योजना चालूच राहणार आहे, पुढे अशी चालू राहील आणि आम्ही 2100 रुपये देखील दरमहा महिलांना आता देणार आहोत. तर त्याचा जो 2100 रुपयाचा निर्णय म्हणजे 600 रुपये वाढवण्याचा निर्णय तो बजेटच्या वेळी त्याचा विचार केला जाणार आहे. बघा, राज्यातील सर्व आर्थिक स्रोत यांचा अभ्यास करून आणि विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्या प्रकारे योग्य पद्धतीने निर्णय घेतले जातील. 2100 रुपये देण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली आहेत ती नक्कीच पूर्ण करू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचं जे आश्वासन आहे 600 रुपये वाढ करण्याचं ते 100% पक्का आहे असं त्यांनी सांगितलंय. परंतु त्याच्याबद्दल अगोदर निर्णय घेतला जाईल असं त्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे. आर्थिक स्रोत तपासून तो निर्णय कधी लागू करायचा त्याच्याबद्दलची या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे. तर 2100 रुपये तुम्हाला 100% या ठिकाणी वाढ होऊन भेटणार आहेत. महिन्याला 1500 ऐवजी 2100 रुपये. तर त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ज्या तरतुदी करण्याची गरज आहे ती आपण करू आणि जे लोक निकषाच्या आत बसतील, बघा आता त्यांनी पुढे या ठिकाणी कुणाकुणाचे फॉर्म कॅन्सल होतील त्याच्याबद्दलची माहिती दिली. बघा, तर त्यांना योजनेचा लाभ नक्कीच होईल. बघा, जे पात्र असतील त्यांना हा योजनेचा लाभ 100% होणारच, कोणीही वंचित राहणार नाही असे फडणवीस यांनी यावेळी म्हटलेलं आहे. तर पुढे म्हटले त्यांनी की अर्थातच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना 2100 रुपयांचा लाभ मिळणार आहे. दरम्यान या योजनेबाबत पुढे बोलताना फडणवीस यांनी ज्याप्रमाणे PM किसान योजनेच्या सुरुवातीच्या काळात काही निकषाबाहेरच्या शेतकऱ्यांनाही लाभ घेतला होता बघा, तर नंतर या शेतकऱ्यांनी स्वतःहूनच ते निकषाबाहेरील असून म्हणजे अपात्र आहेत असून असं त्यांनी सांगितलं. त्यांना योजनेची गरज नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आणि मग अंतिम छाननी करून ती योजना स्थिर करण्यात आली. तशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या बाबत देखील महत्त्वाच्या गोष्टींची चाचपणी केली जाईल. म्हणजेच बघा, कोणाचे फॉर्म या ठिकाणी रद्द होतील, कॅन्सल होतील, तर जे अपात्र आहेत खऱ्याच पद्धतीने ते निकषामध्येच बसत नाहीत आणि त्यांनी लाभ घेतलाय, फॉर्म भरलाय, फॉर्म अप्रूव्ह झालाय, आतापर्यंतचे 5 हप्ते देखील आलेले आहेत. तर अशा लाडक्या बहिणींचे जे स्वतःहून सांगतील किंवा जे तक्रारी प्राप्त झालेले आहेत असे फॉर्मच फक्त वगळण्यात येणार आहेत. सरसकट फॉर्म वगळण्यात येणार नाहीत. तर निकषांमधील सर्वांना योजनेचा लाभ मिळेल. म्हणजे जे पात्र आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याची महायुती सरकारची अजिबात मानसिकता नाही. ही योजना सुरूच राहील असं मात्र पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर बघा, त्यांनी सांगितलंय की सरकारचा असा कुठलंही या ठिकाणी मानसिकता नाही की सरसकटच पूर्ण फॉर्मची पडताळणी करायची. बघा, सरसकट फॉर्मची पडताळणी होणार नाही, परंतु ज्या काही तक्रारी असतील किंवा जे स्वतःहून सांगतील की आम्ही या योजनेसाठी अपात्र आहोत परंतु तरी देखील आम्ही फॉर्म भरलाय, असे फॉर्म मात्र वगळण्यात येणार आहेत. सरसकट अशी तपासणी केली जाणार नाही किंवा सरकारच्या निदर्शनास आलं की हे अपात्र आहेत त्यांचा लाभ बंद केला पाहिजे. तर अशी चाचपणी सरकारने करण्याचं ठरवलेलं आहे. परंतु सरसकट कुणाचे फॉर्म रद्द होणार नाहीत. सर्वांचा लाभ जो आहे म्हणजे 6वा हप्ता जो आहे जो की डिसेंबर महिन्यामध्येच दिला जाणार आहे. ऑलरेडी महायुती सरकारने हे अगोदरच या ठिकाणी स्पष्ट केलेलं होतं. तसं ट्विट देखील करून त्यांनी माहिती दिलेली होती. तर सरसकट कुणाचे फॉर्म रद्द होणार नाहीत. 6वा हप्ता जो आहे तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये शक्यतो भेटू शकतो आणि 2100 रुपयाचा जसा निर्णय होईल तेव्हापासून तुम्हाला 2100 रुपये देखील या ठिकाणी भेटू शकतात. किंवा डिसेंबर महिन्याचाच हप्ता असेल किंवा जानेवारीचाच हप्ता असेल तो देखील 2100 रुपयाचा होऊ शकतो. तसा निर्णय घेणं अजून बाकी आहे की कुठल्या हप्त्यापासून 2100 रुपये द्यायचे. परंतु 6वा हप्ता तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्येच या ठिकाणी 100% भेटणार आहे आणि 600 रुपयाची वाढ जी आहे म्हणजे 2100 रुपयाची या ठिकाणी जो हप्ता आहे तो देखील पक्का आहे. तो देखील तुम्हाला 600 रुपयाची वाढ करून दिला जाणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. याच्याबद्दल अजून जसे अपडेट येत राहतील तशी तुमच्यापर्यंत दिली जाईल माहिती. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.